हॅलो स्टुडंट्स, मी आज तुमचं पुन्हा स्वागत करते आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडियावर। आज आपण घेऊन आलो आहोत मॅथमॅटिक्स टेस्ट नंबर 3 चं सोल्युशन सगळ्यात पहिले आपल्या चॅनलवर। चला तर मग सुरू करूया। प्रश्न पहिला आपण बघूया। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन। 6 मार्क्स साठी आपल्याला काय करायचं आहे, करेक्ट अल्टरनेटिव्ह किंवा आन्सर काय करायचं आहे, चूज करायचं आहे। त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघूया, विच ऑफ द फॉलोइंग इज द सेट ऑफ अ नॅचरल नंबर्स। याच्यातला कोणता हा नॅचरल नंबरचा सेट आहे। तर आपल्याला माहिती नॅचरल नंबर्स कोणते असतात, 1 2 3। प्रोबॅबिलिटीचा हा क्वेश्चन आहे, म्हणून आपला सेट काय येईल नॅचरल नंबरचा 1 2 3। ऑप्शन बी काय असेल आपलं, करेक्ट असेल। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन 2 आपण पाहूया। इफ p इज इक्वल टू 3 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनोमियल p स्क्वेअर मायनस 9। आपल्याला काय करायची आहे, पॉलिनोमियलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे। तर आन्सर आहे p स्क्वेअर मायनस 9। p ची व्हॅल्यू आपल्याला काय आहे, गिवन आहे p इज इक्वल टू 3। p ची व्हॅल्यू आपण इथे पुट केली, p इज इक्वल टू 3 स्क्वेअर मायनस 9। 9 मायनस 9 आन्सर आहे आपला 0। ऑप्शन सी इज अवर करेक्ट आन्सर। ओके, थर्ड आपण बघूया। x प्लस y इज द लिनियर इक्वेशन इन द 2 व्हेरिएबल्स अँड व्हेन x इज इक्वल टू 2 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ y। आपल्याला काय करायचं आहे, लिनियर इक्वेशन मध्ये पुट करून आपल्याला y ची व्हॅल्यू काय करायची आहे, फाइंड आउट करायची। इट्स अ व्हेरी इझी क्वेश्चन। x प्लस वाय काय दिलेला आहे, आपल्याला 4 दिलाय। जर x ची व्हॅल्यू आपल्याला दिली 2, तर आपण काय करायची, x ची व्हॅल्यू आपण इथे काय केली, पुट केली इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 4 मध्ये। आपलं आलं इक्वेशन 2 प्लस वाय इज इक्वल टू 4। देन y इज इक्वल टू 4 मायनस 2। अवर आन्सर इज y इज इक्वल टू 2। ऑप्शन डी इज अवर करेक्ट आन्सर। त्याच्यानंतर फोर्थ आपण पाहूया। If all pairs of adjacent sides of a quadrilateral are congruent, then it is called। काय करायचं सांगायचं आहे आपल्याला, all pairs of the adjacent sides of a quadrilateral। quadrilateralच्या all sides adjacent sides काय आहे, congruent आहे, then it is called as a rhombus। ऑप्शन डी इज अवर करेक्ट आन्सर। त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहू। हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स। 3 डिस्टिंक्ट पॉइंट्सनी किती लाईन्स डिटरमाइन होतील। आपला आन्सर आहे ऑप्शन बी 3 लाईन्स। सिक्स्थ बघूया आपण। इफ 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर 5 सेंटीमीटर अँड 1.5 सेंटीमीटर अँड द लेंथ ऑफ इट्स थर्ड साइड्स कॅन नॉट बी। थर्ड लेंथ आपली तिसऱ्या साइडची लेंथ काय नसेल हे सांगायचं आहे आपल्याला। तर काय करायचं, आधी कॅल्क्युलेट करून घ्यायचा डिफरन्स। 5 मायनस 5 सेंटीमीटर मायनस 1.5 सेंटीमीटर आपण केलं, आपला आन्सर आलं 3.5। मग जी पण थर्ड साइड असेल ती काय असेल, लेस दॅन 3.5, म्हणजे जी थर्ड साइड असेल आपली ती 3.5 पेक्षा काय असेल, मोठीच असेल, लहान असेल का नाही। तर आपला आन्सर काय येईल, 3.4 सेंटीमीटर। का तर 3.4 सेंटीमीटर हे 3.5 सेंटीमीटर पेक्षा काय आहे, छोटी संख्या आहे। पुढचा क्वेश्चन आपण बघूया। सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। त्याच्यामध्ये फर्स्ट बघूया, फाइंड द जिओमेट्रिक मीन ऑफ 2 and 8। 2 and 8 चं आपल्याला काय करायचं आहे, जिओमेट्रिक मीन काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे। x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली, त्यांनी x ची व्हॅल्यू आपण कन्सिडर केली 8 आणि y ची कन्सिडर केली 2। जिओमेट्रिक मीनचा फॉर्म्युला आहे आपला रूट g1 इंटू g2। g1 ची व्हॅल्यू म्हणजे x ची किंवा y ची कोणती तुम्ही कन्सिडर करू शकता, 8 इंटू 2 इट इज अ रूट 16। आपला आन्सर आलं 4। आन्सर काय आलं, 4 आपलं आन्सर आलं। मग जिओमेट्रिक मीन लाईज बिटवीन 2 and 8 इज काय इन आपलं 4। चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, फॅक्टराइज एक्स स्क्वेअर मायनस 25। आपल्याला काय करायचं आहे, फॅक्टरायझेशन करायचं आहे एक्स स्क्वेअर मायनस 25चं। तर एक्स स्क्वेअर मायनस 25, एक्स स्क्वेअर मायनस 25 कसला स्क्वेअर आहे, 5चा स्क्वेअर आहे, म्हणून 5 स्क्वेअर। आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, वी नो दॅट a square minus b square is equal to
ए प्लस बी इंटू ए मायनस बी. म्हणून आपले फॅक्टर्स काय येतील, एक्स प्लस 5 अँड एक्स मायनस 5. थर्डचं बघूया. द मेजर ऑफ द वन ऑफ द अँगल ऑफ अ पॅरेललोग्राम इज 40 डिग्री. म्हणजे 40, आपल्याला काय एक अँगल दिलेला आहे, तो किती डिग्रीचा आहे, 40 डिग्रीचा आहे. देन फाइंड द मेजर ऑफ इट्स ॲडजस्टंट अँगल. आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्टंट अँगल पॅरेललोग्रामचा फाइंड आउट करायचा आहे. कन्सिडर, आपण तो अँगल ॲडजस्टंट अँगल काय कन्सिडर केला, एक्स कन्सिडर केला. लेट वन अँगल इज एक्स प्लस 40. एक अँगल कसा असतो आपला, ॲडजस्टंट अँगल प्लस आपल्याला दिलेला एक पॅरेललोग्रामचा अँगल किती आहे, 40. इन पॅरेललोग्राम अपोजिट अँगल्स आर इक्वल. पॅरेललोग्राम कसा असतो, असा असतो, त्याच्यामुळे अपोजिट अँगल्स काय असतात, इक्वल असतात. अँगल सम प्रॉपर्टी आपण पॅरेललोग्रामची यूज करून काय सांगू शकतो, अकॉर्डिंग टू द अँगल सम प्रॉपर्टी ऑफ अ पॅरेललोग्राम इट इज अ 360 डिग्री. पॅरेललोग्राम किती डिग्रीचा असतो, 360 डिग्रीचा असतो. म्हणून आपण काय इक्वेशन लिहू शकतो, एक्स प्लस 40. प्रत्येक साईडचं इक्वेशन आपण लिहिणार आहे. जर एक साइड एक्स प्लस 40 तर त्याच्या अपोजिटची साईड पण काय असेल, एक्स प्लस 40. आणि अदर दोन उरलेल्या साईड्स काय असतील, एक्स एक्स. देअरफॉर एक्स प्लस 40 प्लस एक्स प्लस 40 एक्स प्लस एक्स इज इक्वल टू 360 असं आपण कॅल्क्युलेट केलं. त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू पुट केली, दॅट इज अ 4x. किती एक्स आले, 1 2 3 4. 4x plus 80 is equal to 360. 4x is equal to 360 minus 80. So x is equal to 280 divided by 4. So आपला आन्सर आलं 70. Angles are 70, 70, 110 and 110. ओके. क्वेश्चन 4 आपण बघूया. पुढचा क्वेश्चन आपण पाहणार आहोत. 4th क्वेश्चन. In triangle PQR, if angle R is greater than angle Q, then which of the following statement is true? आपल्याला काय दिलेलं आहे, ट्रायंगल PQR दिलेला आहे, ज्याच्यामध्ये अँगल R हा ग्रेटर दॅन अँगल Q आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू. कोणतं स्टेटमेंट ट्रू असेल हे आपल्याला सांगायचं आहे. गिवन दिलं आहे आपल्याला ट्रायंगल PQR, अँगल R इज ग्रेटर दॅन अँगल Q. असं असल्यानंतर काय होईल, मग ऑप्शन बी आपलं करेक्ट असेल. PQ काय असेल, PR पेक्षा ग्रेटर असेल. असं का, साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. जी अपोजिट साइड असते ग्रेटर अँगलची ती काय असते, ग्रेटर असते. क्वेश्चन नंबर 3 आपण पाहत आहोत. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे, इफ A अपॉन B इज इक्वल टू 5 अपॉन 3 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ A प्लस बी अपॉन A मायनस बी. याच्यासाठी ही प्रॉपर्टी यूज केली आहे. या प्रॉपर्टीला आपण सिम्प्लिफाय केलं तर काय माहिती आहे आपल्याला, A अपॉन बी प्लस 1 अपॉन A अपॉन बी मायनस 1. याच्यामध्ये आपल्याला काय करायची, फक्त A आणि B ची व्हॅल्यू पुट करायची. तर A ची व्हॅल्यू आहे आपली 5, B ची व्हॅल्यू आहे 3. सो 5/3 प्लस 1 अपॉन 5/3 मायनस 1. 8/3 अपॉन 2/3 आपलं काय येईल, आन्सर येईल. मग 8/2 आपलं फायनल आन्सर काय आलं, 4. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. राईट 2 सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 7. आपल्याला काय करायचे, 2 सोल्युशन लिहायचे इक्वेशनचे. x प्लस वाय इज इक्वल टू 7. वी कॅन राईट द इक्वेशन ॲज, आपण काय केलं, त्या इक्वेशनला सिम्प्लिफाय केलं. x इज इक्वल टू 7 मायनस वाय आपण इक्वेशन तयार केलं. नाउ वी कॅन पुट एनी रँडम नंबर इन द प्लेस ऑफ वाय. आपल्याला काय करायचं आहे, वायच्या जागी कोणता पण रँडम नंबर टाकायचा आहे. तर फॉर एक्झाम्पल वाय आपण काय कन्सिडर केला, 2 कन्सिडर केला. मग x इज इक्वल टू 7 मायनस 2, एक्सची व्हॅल्यू आली 5. नाउ अगेन लेट y इज इक्वल टू आपण काय केला, 6 पुट केला. y इज इक्वल टू आपण 6 पुट केला. मग आपली एक्सची व्हॅल्यू काय आली, एक्सची व्हॅल्यू आली आपली 1. थर्ड आहे, फाइंड द फॅक्टर्स ऑफ पॉलिनोमियल्स एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 28. आपल्याला या पॉलिनोमियलचे काय करायचे आहे, फॅक्टर्स काढायचे. एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 28. फॅक्टर्स कसे केले आपण, एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 4x मायनस 28. म्हणजे त्याच्यानंतर
एक्स आपण कॉमन घेतला एक्स मायनस 7, देन 4 4 घेतला कॉमन, त्याच्यामध्ये एक्स मायनस 7, एक्स प्लस 4ची व्हॅल्यू आपण काय केली इज इक्वल टू 0 कन्सिडर केली, और एक्स मायनस 7ची काय केली 0 कन्सिडर केली. फाइंड द फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 28. आपल्याला काय करायचे या पॉलिनॉमियलचे फॅक्टर सांगायचे. मग काय एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 4x मायनस 28. त्याच्यानंतर काय केलं आपण एक्स कॉमन घेतला, एक्स मायनस 7 प्लस इथे 4 कॉमन घेतला एक्स मायनस 7, देन एक्स प्लस 4 आपण काय इज इक्वल टू काय कन्सिडर केलं 0, नंतर एक्स मायनस 7 काय कन्सिडर केलं 0, म्हणून एक्सचा आपला आन्सर आलं -4 आणि सेकंड आन्सर आला आपला एक्सचं इट्स 7. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री. आपल्याला याची काय करायची आहे व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर 5 tan 30 डिग्री, tan 30ची व्हॅल्यू काय आहे 1/2 आणि tan 45ची व्हॅल्यू काय आहे 1. सो 5/2 plus 3 is 5.5 and answer is 11/2 is our answer. फिफ्थ आपण पाहूया. स्टेट इन विच क्वाड्रंट और ऑन विच एक्सेस द फॉलोइंग पॉइंट्स लाई. जर आपण ए पॉइंट आपल्याला कोणते कोऑर्डिनेट हे दिलेले आहे 12 आणि 0 कोऑर्डिनेट्स दिलेले आहे आपल्याला. मग कोणता ॲक्सिस असेल, कोणत्या क्वाड्रंटमध्ये येणार नाही, हे ओनली लाईनवरती येतील, म्हणून ते कोणत्या ॲक्सिसवर येतील एक्स ॲक्सिसवर. -5 आणि -2 जर आपण बघितले तर थर्ड क्वाड्रंटमध्ये लाई करतील. 2 आणि 10 कोऑर्डिनेट जर पाहिले आपण तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये लाई करतील, आणि 15 आणि -18 पाहिले तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये काय करतील लाई करतील. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. रेडियस ऑफ ए सर्कल इज 10 सेंटीमीटर. रेडियस किती गिवन आहे आपल्याला 10 सेंटीमीटर काय गिवन आहे रेडियस गिवन आहे. रेडियस गिवन आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. Radius of a circle is 10 centimeter. The length of a chord of a circle is 16 centimeter. आपल्याला chord ची पण लेंथ दिलेली 16 centimeter. Find the distance of chord from the center. आपल्याला काय करायचं आहे chordचं सेंटर पासूनचं, या chordचं सेंटर पासूनचं डिस्टन्स काय करायचं आहे आपल्याला मेजर करायचं आहे. ओके, सॉल्व करूया. हा सर्कल आपल्याला गिवन आहे. रेडियस आपल्याला माहिती आहे 10 सेंटीमीटर. कॉर्डची पण आपल्याला लेंथ माहिती 16 सेंटीमीटर. फाइंड आउट आपल्याला ओबीची लेंथ काय करायची आपल्याला फाइंड आउट करायची. मग एसीची लेंथ आपल्याला माहिती 16 सेंटीमीटर लेंथ ऑफ कॉर्ड आहे. मग जर आपल्याला एबीचे काढायचे ठरले तर आपण काय करणार एसीला 2 ने डिवाइड करणार. त्याच्यानंतर 16/2 काय आली आपली 8 सेंटीमीटर ही एबीची लेंथ आली. त्याच्यानंतर काय करूया आपण एओची लेंथ आपल्याला माहिती 10 सेंटीमीटर. मग आपण पायथागोरसचा फॉर्म्युला वापरूया. एओ स्क्वेअर आपण काय केलं हायपोटेनियसचे स्क्वेअर. ओके, एओ स्क्वेअर इज इक्वल टू ओबी स्क्वेअर. ओबी स्क्वेअर प्लस एबी स्क्वेअर. 10 स्क्वेअर एओची आपल्याला व्हॅल्यू माहिती रेडियसची 10 स्क्वेअर इज इक्वल टू ओबी स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर आपल्याला माहिती. आपण एबीची व्हॅल्यू काय केलेली आहे कॅल्क्युलेट केलेली आहे इथून कॉर्डच्या लेंथवरून. मग ओबी स्क्वेअर इज इक्वल टू 100 - 64. ओबी स्क्वेअर इज इक्वल टू 36 अँड ओबी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. बिकॉज 6 हा कशाचा स्क्वेअर आहे 6चा स्क्वेअर आहे. दस द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज 8 सेंटीमीटर. मूविंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. इन द adjoining figure, line L parallel to line M and line N is parallel to line P. Find the angle A, angle B, angle C from the given measure of the angle. तुम्हाला काय करायचं आहे हे फाइंड आउट करायचं आहे. आन्सर आपण इथे सॉल्व केलेला आहे, तुम्ही राईट करा. मग D इज इक्वल टू काय 180 - 45 काय येईल 135 डिग्री. अँगल इन लिनियर पेअरनुसार आपण हे काढलं. लाईन L काय माहिती आहे आपल्याला पॅरलल आहे लाईन M अँड लाईन P काय इज ट्रान्सव्हर्सल आहे. सो अँगल D इज इक्वल टू काय असेल अँगल B असेल बिकॉज ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. अँगल B किती असेल मग 135 डिग्री असेल बिकॉज अँगल D किती अँगल B आपल्याला माहिती 135 डिग्री म्हणून अँगल B पण आपला काय असेल 135 डिग्री असेल. अँगल A इज इक्वल टू अँगल B असेल कारण ते अपोजिट अँगल्स आहे. देअरफॉर अँगल A पण काय असेल 135 डिग्री असेल.
लाईन पी इज पॅरलल टू लाईन एन अँड लाईन एम इज ट्रान्सव्हर्सल. त्याच्यामुळं अँगल बी इज इक्वल टू काय असेल, अँगल सी असेल. अँगल सीची व्हॅल्यू आपल्याला माहिती झाली, मग अँगल किती 35 डिग्री. ओके, अँगल सीची व्हॅल्यू काय असेल आपली 135 डिग्री. सॉरी, इथे 1 राईट करायचं बाकी आहे, तुम्ही राईट करून घ्या. 135 डिग्री इथे काय असेल आपला आन्सर असेल. नंतरचा क्वेश्चन आपण बघूया. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघूया सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन 2x + 3y = 18 आणि x + y = 7. प्रश्न क्रमांक 3 आहे 2x + 3y = 18 इक्वेशन नंबर फर्स्ट कन्सिडर केलं. x + y = 7 इक्वेशन नंबर 2a आपण कन्सिडर केलं. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2a ला आपण कशाने मल्टिप्लाय केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं. आन्सर आलं आपल्याकडं 2x + 2y = 14. त्याला त्या इक्वेशनला आपण काय नंबर दिला, 2b नंबर दिला. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, बाय सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 वी गेट. आपल्याला पहिल्यातून दुसरं इक्वेशन काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला y ची व्हॅल्यू भेटते 4. y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 2a मध्ये पुट केली तर आपल्याला x ची व्हॅल्यू भेटते 3. आपले कोऑर्डिनेट्स भेटतात आपल्याला x = 3 अँड y = 4. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, इन राईट अँगल ट्रायंगल XYZ अँगल x इज 90 डिग्री, XZ इज 8 सेंटीमीटर, YZ इज 17 सेंटीमीटर. फाइंड द y, साइन y, कॉस y, टॅन y, साइन z, कॉस z आणि टॅन z आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. त्यांनी काय केलं आहे, पायथागोरस थेरमने काय केली, आपण XY ची व्हॅल्यू काय करून घेतली, त्यांनी पायथागोरस थेरमने फाइंड आउट करून घेतली. आणि प्रत्येकाचे आपण काय केले, फक्त फॉर्म्युले यूज करून काय केलं, पुट आउट व्हॅल्यू काय केल्या, पुट आउट केल्या. फक्त फॉर्म्युले यूज करून काय केले, आपण व्हॅल्यूज पुट आउट केल्या. मग साइन y काय असतो, ऑपोजिट साइड ऑफ अँगल y टू हायपोटेनियस असतो. आपल्याला XZ ची व्हॅल्यू माहिती आहे 8/17, आन्सर येऊन जाईल. त्याच्यानंतर वायचं पण आपण तसंच केलं, कॉस वायचं, टॅन वायचं, साइन झेडचं, कॉस झेडचं आणि टॅन झेडचं. अशा प्रकारे आपण आन्सर सॉल्व केलं. तुम्हाला आन्सर शीटची PDF खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. थँक्यू स्टुडंट्स, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.